हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त असा उपवासाचा एकदम कुरकुरीत असा डोसा कसा करायचा ते पाहणार आहे। झटपट असा बनतो। तुम्हाला पूर्वतयारी न करता मस्त असा तुम्ही डोसा आणि खमंग अशी चटणी उपवासाची कशी करायचं ते पाहणार आहे। मस्त डोसा झालेला आहे उपवासाचा आणि उपवासाची चटणी छान झालेली आहे। झटपट असा तुम्ही बनवू शकता। तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असा तुम्ही उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम टेस्टी असा डोसा आणि चटणी बनते बघा। मस्त एकदम जाळीदार आणि कुरकुरीत असा आपला उपवासाचा डोसा झालेला आहे आणि तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा आपण डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आता एक वाटी मी वरी किंवा भगर घेतलेली आहे। आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे हे आपण वाटून घेणार आहे पावडर करून। 3 ते 4 मिनिटं खमंग भाजून घेतलं की डोस्याला चव पण छान लागते आणि पटकन हे वाटलं जातं। हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे थंड होतंय तर आपण इथे बघा 2 मीडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुतलेले आहेत। यावरच आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। इथे आपण बटाट्याचं साल काढून घेणार आहे। इथे बघू शकता मी साल काढून घेतलेले आहे दोन्ही पण बटाट्याचे। आता आपण याला कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने। इथे बघू शकता मी बटाटे घेतलेले आहेत। आता कट करून घेणार आहेत। एकदम बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी या पद्धतीने कट करून घेते बघा। असे एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। आपण हे याची पेस्ट बनवून घेणार आहे। त्यामुळे एकदम असं बारीक आपल्याला कट करायचं म्हणजे पटकन याची पेस्ट होते बघा। आता हे बटाटा बारीक केलेला आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय कट केलेला बटाटा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। जमेल तेवढी बारीक पेस्ट बनवायची आहे। इथे बघू शकताय हे बाजूला ठेवून देऊया। ते बघू शकता आता दुसऱ्या मिक्सरच्या मी मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आता इथे बघू शकताय जे आपण वरी किंवा भगर थंड करायला ठेवले होते हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम जमेल तेवढी बारीक याची पावडर करून घ्यायची आहे। इथे बघू शकता याची छान अशी एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये ते बघू शकताय 2 चमचे मी इथे फ्रेश असं दही घेतलेलं आहे घट्ट आणि 2 चमचे फ्रेश दही, 1 चमचा साखर घेतलेली आहे जी आपण बटाट्याची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे आणि एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून मी एकदम बारीक असं हे वाटून पेस्ट करून घेतलेलं आहे बघा। आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही। बघू शकताय आपल्याला डोसाला जसं बॅटर लागतं तसं बनवून घ्यायचं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि भिजत ठेवायचं आहे। हे छान असं 5 मिनिटं भिजते तर आपण उपवासाची चटणी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता। इथे बघू शकताय ओलं खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी यामध्ये घातलेले आहे मिक्सरच्या भांड्यात। त्यामध्ये 1 चमचा मी दही घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे पाणी घालून थोडं हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। छान अशी चटणी तयार आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता। इथे 2 चमचे साजूक तुम्ही कडकडीत गरम करून घेतलेला आहे चटणीवर घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही उपवासला जिरे खात असाल तर तुम्ही तुपामध्ये जिरे घालून छान असं फोडणी देऊ शकता। चटणी तयार आहे। आता इथे बघू शकताय 5 मिनिटं आपलं बॅटर छान असं भिजलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेते मीठ घालून आणि त्यामध्ये बघा जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे असेल त्यावेळेस चिमूटभर सोडा घालायचा आहे। जास्त घालायचा नाही, चिमूटभर सोडा घालायचा। त्यावर पाणी सोडायचं थोडंसं 1 चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला डोसे बनवायचे आहेत। इथे बघू शकता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं। पूर्णपणे सगळीकडे तव्याला तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम झालेला आहे त्यावर पाणी टाकायचं आणि टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं। हे मी पुसून घेतलेलं आहे। तवा गरम असला पाहिजे आपण जेव्हा बॅटर घालतो तेव्हा। त्यामध्ये बघा इथे तवा गरम झालेला आहे त्यावर आपल्याला 1 ते 1.5 पळी असं बॅटर घालून छान असं हलक्या हाताने एकसारखं फिरवून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय तवा छान गरम झालेला आहे त्यामुळे जाळी छान अशी पडते आपल्या डोसाला बघा। इथे डोसा मी
पसरून घेतलेलं आहे. थोड्या वेळाने वरचं थोडंसं पाणी सुकलं की त्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय तेल घालून घेतलेलं आहे आणि छान खालच्या साईडने आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा डोसा आपला पटकन भाजला जातो बघा. एकदम कुरकुरीत आणि खमंग एकदम जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे. मस्त उपवासाचा डोसा आपला तयार झालेला आहे. मी काढून घेते. दुसरा पण त्याच पद्धतीने मी घालून घेतलेला आहे. यावर पण थोडं तेल घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय थोडंसं तेल घालून छान हा पण मी खालच्या साईडने खरपूस असा लालसर कलरवर भाजून घेते. यामध्ये 1 चमचा आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे कलर छान येतो डोसाला. इथे बघू शकताय हा पण डोसा एकदम जाळीदार आणि मस्त झालेला आहे. बघू शकताय तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीचे नक्की उपवासाचे डोसे नक्की करून बघा. छान झालेले आहे, जाळीदार खमंग कुरकुरीत असे. आणि चटणी पण तयार झालेली आहे बघा. नक्की या नवरात्रीला तुमच्या कोणत्याही उपवासला या पद्धतीचे तुम्ही उपवासाचा डोसा किंवा चटणी नक्की बनवून बघा. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले डोसे झालेले आहेत. नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुमच्या उपवासला नक्की जाळीदार आणि कुरकुरीत असे डोसे आणि चटणी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.